बघा आता आज आपला ऍडव्हान्स एक्सेल मध्ये डाटा टॅब आपल्याला बघायचा आहे. बघा आता आज काय काय बघायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये सॉर्ट कमांड बघायची, डेटा व्हॅलिडेशन बघायचे, फ्लॅश फिल बघायचे, रिमूव्ह डुप्लिकेट आणि सब टोटल या कमांड्स बाबत आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती बघायची. तर चला, तर मग त्याच्यासाठी आपण एक्सेल ओपन करू आणि एक्सेल मध्ये जे काय आपल्याला टाईप करायला लावलेलं आहे त्या आपण इथं टाईप करू. डेटा टॅब. या डेटा टॅब मध्ये आपल्याला सगळ्यात आज महत्वाची कमांड ती बघायची, ती म्हणजे डेटा व्हॅलिडेशन है ना. ज्यावेळेस तुम्ही टायपिंग करत असतात, उदाहरणार्थ आता या डिपार्टमेंट जो आहे या डिपार्टमेंटला तुम्ही टायपिंग करता येतं आणि डिपार्टमेंटला टाईप करताना त्याच्यावर काही कॅल्क्युलेशन्स आहे आणि ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे ज्यावेळेस असतील, त्याच्यावर जो रिपोर्ट घ्यायचा असेल त्यावेळेस त्या फील्डमध्ये योग्य डाटा एंट्री होणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. बरं, आता तुम्ही 1000 कॅन्डिडेट असतील, 1000 एम्प्लॉय असतील, तर त्यावेळेस कुठं ना कुठं स्पेलिंग मिस्टेक होईल. अशा केसमध्ये अशा कॅल्क्युलेशन होणाऱ्या फील्डवर जर तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको असेल, तर तुम्ही या डेटा टेबलच्या माध्यमातून, या डेटा व्हॅलिडेशनच्या माध्यमातून त्याला सेटिंग करू शकतात. बरोबर, म्हणजेच काय, तर इथं आपण ड्रॉप डाऊन लिस्ट इथं लावू शकतो. त्याच्यामध्ये पहिले बघा, मी सिलेक्ट केला तेवढा एरिया, मी पहिले डिलीट करतोय. सगळ्यात महत्वाचं, आता आपल्याला कोणाला कोणतं डिपार्टमेंट घ्यायचं हे मी बाजूला कॉपी करून ठेवतो, पहिली इथं ठेवतो आणि मग हा भाग मी डिलीट करून टाकतो. ज्यावेळेस तुम्ही टायपिंग कराल त्यावेळेस त्याने एक तर ह्या डिपार्टमेंट व्यतिरिक्त डिपार्टमेंटच स्वीकारलं नाही पाहिजे त्या फील्डमध्ये, नाहीतर किंवा मग ड्रॉप डाऊन लिस्ट मधून तुम्हाला निवडता आलं पाहिजे. मी आता तेवढा एरिया सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून इथं डेटा व्हॅलिडेशन वर जातो. डेटा व्हॅलिडेशन मध्ये पहिलाच ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशन, याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा अलाऊ या ऑप्शन, सेटिंग मध्ये आपल्याला इथं अलाऊ या ऑप्शन मध्ये ड्रॉप डाऊन लिस्टला क्लिक करायचं आणि इथं लिस्ट हा ऑप्शन इथं आपल्याला निवडायचा. जसा लिस्ट निवडला, तुम्ही समजा तिथं ड्रॉप डाऊन लिस्ट यायला हवी असेल, तर तुम्ही या सोर्स या कॉलम मध्ये, बरोबर, इथं ते नाव टाईप करून द्यायचे. बघा उदाहरणार्थ मार्केटिंग, हे पहिलं कॉमा, कॉमा द्यायचं. अकाउंट, किती डिपार्टमेंट आहे बघा बरं, 3च डिपार्टमेंट आहे माझ्यामध्ये, मार्केटिंग, अकाउंट आणि HR आहे ना. हे मी 3 टाईप केले, त्या तिघांच्या मध्ये कॉमा ठेवा. मी ओके म्हणतो. जसंही ओके म्हटलं, या ठिकाणी क्लिक केल्यावर इथे ड्रॉप डाऊन ॲरो आला ना ॲरो, मग याला सिलेक्ट करून तुम्ही पाहिजे ते डिपार्टमेंट इथं निवडू शकतात. बघा मार्केटिंग, इथं अकाउंट आहे ना, इथं काय अकाउंटच आहे, मग इथं अकाउंट. बरोबर, पण मग तुम्ही इथं वेगळं डिपार्टमेंट टाईप केलं समजा आणखी, स्टोअर, त्याने घेतलं नाही बा. घेतलं का? का तर डेटा व्हॅलिडेशन तिथं तो फक्त हे 3च डिपार्टमेंट स्वीकारणार. त्याने लगेच एरर मेसेज दाखवला, तुम्ही वेगळं काही टाईप करताय, त्याने सांगितलं तर व्हॅल्यू डझंट मॅच डेटा व्हॅलिडेशन रिस्ट्रिक्शन डिफाईन फॉर दिस सेल. आलं लक्षात? मग आता हे जे एरर मेसेज जो दाखवला, हा एरर मेसेज सुद्धा आपल्याला सेट करता येतो. एरर मेसेज मग तो कसा सेट करायचा, मी पुन्हा जातो त्या तेवढ्या सेलला सिलेक्ट करतो आणि डेटा व्हॅलिडेशन मध्ये जातो. डेटा व्हॅलिडेशन मध्ये गेल्यानंतर लक्षात घ्या, इथं बघा एरर अलर्ट आहे का, त्या एरर अलर्टला क्लिक करून तुम्ही काय करू शकतात, तर तिथे एरर मेसेज टायटल मध्ये आपण काय द्यायचं, तर तिथं आपण देऊ डेटा डिपार्टमेंट असं नाव देऊ. चला, टायटलला डिपार्टमेंट. अगोदर तिथं काय आलं होतं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल असं टायटल आलं होतं. तो जो डायलॉग बॉक्स आला एररचा, त्याला वरती टायटल काय होतं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल.
बरोबर. आपण काय दिलं, डिपार्टमेंट. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल नाही दिसणार तिथं, डिपार्टमेंट असं नाव दिसेल. बरोबर. आणि एरर मेसेज, एंटर व्हॅलिड इनपुट, असं आपण त्याला एरर मेसेज दिला आणि ओके म्हटलं. जसं ओके म्हटलं, मी आता इथं जर चुकीची माहिती टाईप केली, आलं का वरती, हा आलेला डायलॉग बॉक्सला वरती बघा, डिपार्टमेंट असं नाव आलं आणि एंटर व्हॅलिड इनपुट असं इथं आपल्याकडे आले. बरं, इथं रिट्राय, कॅन्सल असे बटन आले. रिट्राय म्हणजे परत ट्राय करा, कॅन्सल म्हटल्यावर ते कॅन्सल करेल. बघा, ते निघून गेलं. पुन्हा एकदा सिलेक्ट करतो ती रेंज आणि डेटा व्हॅलिडेशन मध्ये जातो. या एरर मेसेज मध्ये बघा, इथे एक स्टाईल म्हणून ऑप्शन आहे ना, या स्टाईल. या स्टाईल मध्ये 3 गोष्टी बघा, स्टॉप, वॉर्निंग आणि इन्फॉर्मेशन. स्टॉप, वॉर्निंग आणि इन्फॉर्मेशन. स्टॉप मीन्स काय, का एरर जर आला, चुकीची माहिती इनपुट झाली तर स्टॉप करायचंय डायरेक्टली. जसं की केलं, तो घेणारच नाही, स्वीकारणारच नाही. वॉर्निंग, वॉर्निंग मध्ये फक्त तो वॉर्निंग देईल आणि सोडून देईल, पण एंट्री स्वीकारेल. आणि इन्फॉर्मेशन मध्ये फक्त इन्फॉर्मेशन देईल तो. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं म्हणजे एखाद्या फील्ड मध्ये त्या व्यतिरिक्त डाटा ऍक्सेप्ट करायचा असेल तर मग तुम्ही या वॉर्निंग या ऑप्शनला क्लिक करू शकतात. त्या व्यतिरिक्त ही डाटा तो काय करेल, ऍक्सेप्ट करेल. ठीक आहे. त्यानंतर इनपुट मेसेज म्हणून इथं ऑप्शन बघा, आहे का इनपुट मेसेज. हा इनपुट मेसेज आपण ऑप्शन बघू. त्याला पण आपल्याला 2 गोष्टी द्यायच्या, टायटल आणि इनपुट मेसेज. पुन्हा मी हे डिपार्टमेंट कॉलम हा सिलेक्ट करतो, डेटा व्हॅलिडेशन मध्ये जातो. इथे गेल्यानंतर मी या इनपुट मेसेजला क्लिक करतो. बघा, टायटल. टायटल मध्ये तुम्ही जो मेसेज येईल आपलं, त्या मेसेजचं जे टायटल आहे ते तुम्हाला इथे सेट करायचं. मी डिपार्टमेंटच टायटल देतो, दिलं. आणि इनपुट मेसेज त्याच्याबरोबर मेसेज काय यायला पाहिजे तो मी इथं टाईप करतो. एंटर व्हॅलिड डिपार्टमेंट नेम, नाही, सिलेक्ट फ्रॉम ड्रॉप डाउन लिस्ट असं करतो. आणि ओके म्हणतो मी इथं. आता काय होईल, इथं गेल्यानंतर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याच्यासोबत लगेच तो मेसेज पण असेल. म्हणजे जनरली हा इथं तुम्ही असं पण करू शकतात, त्या डिपार्टमेंटचे नाव पण टाईप करून देऊ शकतात, सिलेक्ट ओनली मार्केटिंग अकाउंट अँड HR. म्हणजे चूक होण्याच्या अगोदर तुम्हाला तिथे मेसेज आहे. बरोबर, चूक होण्याच्या अगोदर तुम्हाला मेसेज आहे, मग तुमची चूक होणारच नाही. बरोबर. कधी कधी काय होतं, तिथे लक्षातच येत नाही, टाईप डायरेक्ट टायपिंगच्या याच्या ओघामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी टाईप करून जातात. इथं ड्रॉप डाऊन लिस्ट हे तुमच्या लक्षातच येत नाही कधी कधी. बरोबर. ती टाईप होण्याच्या अगोदरच तो मेसेज आल्यामुळे काय होतंय, तिथं चूक तुम्हाला दाखवली जाते. हा लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिथं हे आपलं डेटा व्हॅलिडेशन सेट करू शकता. मी आता सर्व टायपिंग करून घेतो. इथं चुकलं बघा, HR चुकीचं टाईप झालं असं तो म्हणतो, कॅन्सल म्हटलं मी. अकाउंट 3 ठिकाणी, इथं पण आहे अकाउंट. मार्केटिंग 2 आहे, इकडे खाली HR आहे, परत मार्केटिंग आहे. मी ही डाटा एंट्री पूर्ण करून घेतो, जेणेकरून आपल्याला पुढच्या आउटपुट साठी ती गरजेची राहील. मार्केट झालं, पूर्ण झाली. हे मी डिलीट करून टाकतो आता. ओके, समजलं. आता आणखी आपण जसं टायपिंग केलं डेटा व्हॅलिडेशनला, तसं आपल्याकडे दुसरा पण ऑप्शन असतो की डिपार्टमेंट बाजूला टाईप करून घ्यायचे. आणि डिपार्टमेंट टाईप करून घेतले का इथं ही रेंज सिलेक्ट करायची
रेंज सिलेक्ट करून डेटा व्हॅलिडेशनला क्लिक करायचं. क्लिक करून या सेटिंग मध्ये गेलो. सेटिंग मध्ये बघा इथे हे जे टायपिंग केलं त्याच्याऐवजी तुम्ही सिलेक्शन करू शकता. या ॲरोला क्लिक केलं. ॲरोला क्लिक करून तुम्ही काय करायचं इथं तेवढे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे. तुम्ही भले 2 ऍडिशनल सिलेक्ट करून ठेवा. समजा काही जर डिपार्टमेंट वाढले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथं टाकता येतील. बघा ओके म्हटलं. आलं. हा इनपुट मेसेज सध्या मी काढून टाकतो. इनपुट मेसेजची जनरली गरज नसते आपल्याला. मी हे काढून टाकतो. गेल. आता बघा या ड्रॉपडाऊन लिस्टला इथं मार्केटिंग, अकाउंट आणि HR आले का? प्लस 2 ब्लँक आहे बघा खाली. आहे जसं तुम्ही इकडे काही एंटर कराल. आता कोणतं डिपार्टमेंट घ्यायचं? स्टोअर. स्टोअर डिपार्टमेंट मी इथं टाईप केलं. तसं या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये ते स्टोअर डिपार्टमेंट ऍड झालं. अजून एखादं डिपार्टमेंट तुम्ही ऍड केलं. कोणतं करायचं? प्रोडक्शन. एंटर दिला. बघ आलं प्रोडक्शन डिपार्टमेंट तिथं. आलं लक्षात? मग आता अजून त्याच्या खाली केलं तर नाही येणार, कारण की सिलेक्ट आपण 5च सेल केलेल्या होत्या, त्याच्यामुळे आणखी जास्त तिथे येणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला डेटा व्हॅलिडेशन मध्ये ती लिस्ट काय करता येते? सेट करता येते. पण याचा ड्रॉबॅक असा आहे की जर हा रो किंवा हा कॉलम डिलीट झाला तर मग तिकडे परत प्रॉब्लेम येतो. बघायचं. बघा हा कॉलम आपण डिलीट करू. झाला डिलीट. डिलीट झाल्यानंतर बघू आता इथे ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये काहीच नाही आहे का? हा त्याचा ड्रॉबॅक. त्याच्यामुळे तुम्ही टाईप करून घेतलं तर योग्य, पण एखाद्या वेळेस टायपिंग खूप जर जास्त असेल तर मग त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या सीटवर ते टाईप करा आणि मग इथं घ्या, कारण की इथं डिलीट होण्याचे चान्सेस असतात तुमच्या मेन सीटवर. असं पण आपल्याला करता येऊ शकतं. मी कंट्रोल Z अंडू कमांड दिली आणि परत ते मिळवलेलं आहे, त्यावेळेस परत ते तिथं आपल्याला दिसायला लागेल. टाईप करून घेणं हे सगळ्यात चांगली मेथड आहे. ठीक आहे, समजली मग डेटा व्हॅलिडेशन कमांड. सॉर्ट तर आपण बघितली ना. 2 फील्डवर सॉर्टिंग तर तुम्ही बघितलेलं आहे, तरी आपण आता बघणार आहे परत. आता हा डाटा मी कॉपी करतो दुसरीकडे. शेजारच्या फील्डवर एक नवीन शीट इन्सर्ट करतो आणि त्या ठिकाणी मी त्याला काय केलं? कॉपी केलं. मला पुढची कमांड बघायची ती म्हणजे फ्लॅश फिल. बरोबर. मला काय करायचं? हा जो एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई नेम असं नकोय मला, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम वेगवेगळं पाहिजे. अशा केसमध्ये तुम्ही परत टाईप करत बसायचं का? तर नाही. एक्सेल मध्ये आपल्याकडे छान फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे फ्लॅश फिलची. मग मी इथं काय करतो? 2 कॉलम इन्सर्ट करतो. राईट क्लिक करून इन्सर्ट म्हटलं. पुन्हा एकदा राईट क्लिक केलं, इन्सर्ट म्हटलं. इथं देतो फर्स्ट नेम नाव देतो त्याला आणि इकडे लास्ट नेम नाव देतो. दिलं. पहिलं नाव काय आहे? ऋषिकेश. बरोबर. मी इथे टाईप करतोय. केलं टाईप. एंटर दिला. ऋषिकेश्वर आलो मी इथं. ऋषिकेश्वर आल्यानंतर ह्या डेटा टॅब मध्ये आपल्याकडे इथं फ्लॅश फिल म्हणून कमांड आहे बघा. इथं आहे, त्याला क्लिक करायचं. फक्त त्या ऋषिकेश नावावर मी काय केलेलं आहे? क्लिक केलेलं आहे. इथं फ्लॅश फिल म्हटलं. जसंही फ्लॅश फिल म्हटलं त्याने ऑटोमॅटिकली फर्स्ट नेम जे आहे ते तिथे घेतलेलं आहे. सगळं फिल करून टाकलं त्याने पूर्णच्या पूर्ण. बरं. या ठिकाणी आलो मी इथं लास्ट नेम मध्ये. इथं पण सेम. आता पहिलं कॅरेक्टर मी टाईप करतो, आपलं लास्ट नेम टाईप करतो. पहिलं लास्ट नेम टाईप करून झाल्यानंतर त्याला सिलेक्ट करतो लास्ट नेमला त्या, आणि कोणती कमांड देणार मी? फ्लॅश फिल. कुठे? डेटा टॅब मध्ये. बघा. आणि मग हा कॉलम नकोय आता, गरजेचा नाहीये, मग तो आपण डिलीट करून टाकू शकतो. त्याच्याबरोबर हेडिंग पण जाईल, म्हणून मी त्या हेडिंगला पहिले कॉपी करतो बाजूला आणि हा कॉलमच उडवून टाकतो इथून. राईट क्लिक केलं आणि इथं डिलीट ऑप्शन आहे, या डिलीट ऑप्शनला मी क्लिक केलं. तो कॉलम काय झाला? डिलीट झाला आणि आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम वेगवेगळं झालं. आणि लक्षात मग फ्लॅश फिल
बरोबर. आता पुन्हा मी अंडू कमांड देतो, तो कॉलम आणला मी पुन्हा, मी हे डिलीट करतो, केलं डिलीट. आणखी एक बघा, एक छान फॅसिलिटी अशी आहे की बघा, RUSHIKSH RUSHIKSH हे थोडं स्पेलिंग मध्ये थोडासा हे, तुम्ही कधी कधी ते स्पेलिंग चुकवाल आणि चुकवल्यावर फ्लॅश फिलचं आउटपुट व्यवस्थित येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे स्पेलिंग पहिल्या फर्स्ट नेमचं व्यवस्थित बघूनच टाईप करा. एंटर दिला, एंटर दिल्यानंतर आता मी दुसरं टाईप करतोय SU. जसं यस सुरू केला तिथं बघा खाली नावं दिसायला लागले का दिसायला. एंटर जर दाबला मी पूर्ण सूरज टाईप करत नाही, फक्त यस टाईप केला यू. पण जर तुम्ही पूर्ण टाईप केलं तर हे फ्लॅश फिल तिथून निघून जाईल. एंटर दिला बस, पूर्ण टाईप न करता मध्येच एंटर द्यायचा, ऑटोमॅटिकली फ्लॅश फिल होऊन गेला का फ्लॅश फिल होऊन. तुम्हाला कमांड पण द्यायला लागली का नाही, बघा इथं बघा दुसरं टायपिंगच्या ओघामध्ये तुम्ही गेला दुसरं टाईप करायला सुरुवात केली, इथं मोरे टाईप केलं समजा, पुढच्या याला बघा सोनी SO, लगेच तुमच्या लक्षात आलं की खालची नावं ऑटोमॅटिक येतात. एंटर दाबून द्या झालं. तर तुम्ही ते दाबलं नाही एंटर, तिथं पूर्ण मोरे नाव जर आपलं सोनी नाव जर टाईप केलं तर मग ते फ्लॅश बिल तिथून निघून जाणार आणि तिसऱ्या फील्डला तुम्ही टाईप करताना येणार नाही, लक्षात घ्या. ते लक्षात बघायचं का परत बघू आपण. मी इथून डिलीट करतो, हे पुन्हा डिलीट करून इथं मोरे टाईप करतो, एंटर दिला, सोनी टाईप करतो. आता माझ्या लक्षात आलं नाही, आय टाईप केल्यानंतर ते फ्लॅश बिल तिथून निघून गेलं. तुम्हाला ठीक आहे, आता चला पुढच्या याला येऊन जाईल, बघू आपण. येतंय का, आलं का नाही आलं, आलं लक्षात का. अशा पद्धतीने तुम्ही हे फ्लॅश फिल म्हणजे ऑटोमॅटिक डेटा भरण्याचं काम तुम्हाला करता येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही ही कमांड वापरायची. हेल करता मग करतो मी डिलीट. पुढे बघायचं आपल्याला रिमूव्ह डुप्लिकेट्स. काय बघायचंय, रिमूव्ह डुप्लिकेट्स. आता रिमूव्ह डुप्लिकेट्स करताना याच्यात या टेबलमध्ये जर डुप्लिकेट रेकॉर्ड असेल तर ते काढून टाक. आहे का बरं याच्यात डुप्लिकेट रेकॉर्ड, नाही दिसत ना. बघा आता याला टेबल, सिलेक्शन बघा, आपण असं सिलेक्शन करतो का नाही, आपल्याकडे छान कमांड आहे, कीबोर्ड शॉर्टकट आहे Ctrl+A, पूर्ण टेबल सिलेक्ट. पण त्याने पूर्ण टेबल सिलेक्ट होतो, आपल्याला पूर्ण नको आहे हेडिंगचं, आपल्याला एवढाच पाहिजे तर मग आपल्याला शेवटी मॅन्युअली सिलेक्शन करणं गरजेचं असेल. त्याला सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर या डेटा टॅबवर इथं बघा रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणून कमांड आहे का. याला मी क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर तो विचारतोय आपल्याला का कोणत्या कोणत्या कॉलम मध्ये डुप्लिकेट पाहिजे, तर सगळ्यांमध्ये. डुप्लिकेट कोणाला म्हणणार तर सगळे, फर्स्ट नेम लास्ट नेम डिपार्टमेंट नंतर मग मंथली सॅलरी, हे सगळं सारखं असेल तो काढायचा ना, त्याला डुप्लिकेट म्हणणार ना. इथं ओके म्हटलं, ओके म्हणतात तो म्हणतो वन डुप्लिकेट पाहून बघा सापडला, तुम्हाला तर काही दिसला नाही पण त्याला दिसला. दिसला का, गेला का, कोणता गेला, ओके म्हणतो. आणि आता अंडू कमांड देतो, कोणता डुप्लिकेट आहे बघा बरं, शोधा बरं. आता तुम्हाला दिसतोय का त्याच्यात राज आहे का, सेम सेम सॅलरी सेम डिपार्टमेंट. ठीक आहे, राज नावाचा मुसळे नावाचा कॅन्डिडेट असू शकतो, पण त्याचं डिपार्टमेंट बदललं, सॅलरी बदलली, तर तो डुप्लिकेट नाही म्हणता येणार आपल्याला, कारण की डबल नाव असू शकेल. पण सेम नाव आणि सेम सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या डाटामधून तुम्हाला जर डुप्लिकेट रेकॉर्ड शोधायचे असेल तर एकदम सोपी कमांड आपल्याकडे इथे एक्सेल मध्ये दिलेली आहे, रिमूव्ह डुप्लिकेट्स. बघा मी पुन्हा एकदा त्याला त्या डाटाला सिलेक्ट करतो आणि पुन्हा एकदा ती कमांड देतो बघा, रिमूव्ह डुप्लिकेट्स. जशी ही कमांड मी दिली तसं तो आपल्याला विचारतो कोणकोणत्या याच्यात शोधायचं, तर सगळ्याच याच्यात शोधायचं, ओके. आणि मग त्याने सांगितलं आपल्याला की वन डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड अँड रिमूव्ह, ती रिमूव्ह पण केली, ओके म्हटलं तर ती रिमूव्ह होऊन जा. ठीक आहे, समजलं. मग अशा पद्धतीने तुम्हाला इथं याला रिमूव्ह डुप्लिकेट्स ही कमांड काय करता येईल आपल्याला, वापरता येईल. पुढे बघायचं आपल्याला ती म्हणजे
सब टोटल कमांड बघायची, पण सब टोटल कमांड साठी सगळ्यात महत्वाची अट असते ती म्हणजे सॉर्टिंग करणं. सब टोटल करायचं म्हणजे काय करायचं, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला विचारलं, एखाद्या तुमच्या मॅनेजमेंटने विचारलं, हे सॅलरी शीट तुम्ही तयार करून दिलं आणि तुम्हाला एखाद्याने विचारलं अकाउंट डिपार्टमेंटला किती सॅलरी झाली, कसं काय, मग तुम्ही एक एक टोटल करत बसणार का? नाही करता, बरोबर. किंवा तुम्हाला विचारलं मार्केटिंगला किती, ते तुम्हाला काढता येणार नाही, पण इथे एका कमांड मध्ये एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंट वाईज टोटल तो काढून देणार आहे एक्सेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला सॉर्टिंग, ज्या फील्ड वाईज तुम्हाला सब टोटल हवे आहे त्या फील्डवर तुम्हाला डाटा सॉर्ट झालेला पाहिजे. मग मी मार्केटिंग डिपार्टमेंटला येतो, डिपार्टमेंटला येऊन इथं सॉर्टिंगची कमांड आहे आपल्याकडे, इथून करा किंवा A to Z करा, तुम्हाला जशी पाहिजे. कसंही सॉर्टिंग केलेलं असेल तुम्ही उलट सरळ तरी सुद्धा तो कमांड चालणार आहे. मी पुन्हा डाटा सिलेक्ट केला आणि मग आता आपल्याकडे इथं सब टोटल कमांड आहे बघा, आहे का? ही सब टोटल कमांड मी इथे देतो. सब टोटल कमांड दिल्यानंतर सब टोटलचा डायलॉग बॉक्स आला आणि इथं तो विचारतो ऍट इच चेंजेस इन, कोणत्या फील्डवर चेंज व्हायला पाहिजेत, तर जो सॉर्ट केलेला आहे त्या फील्डवर म्हणजे डिपार्टमेंट फील्डवर तुम्हाला सॉर्टिंग व्हायला हवं, आहे का? काय करायची आपल्याला, बेरीज करायची. म्हणून इथं कोणतं फंक्शन निवडायचं, सम. बाय डिफॉल्ट सम फंक्शन असतंच तिथं. तुम्ही ऍव्हरेज सुद्धा काढू शकतात, सगळं करू शकतात त्याच्यामध्ये. आणि कशाची टोटल करायची ते फील्ड आपल्याला इथे ऍड सब टोटल टू, कशाची फील्ड सब टोटल करायची, तर मंथली सॅलरीची. इथं तुम्ही डिपार्टमेंट निवडलं तर चालणार नाही, लास्ट नेम निवडलं तर चालणार नाही, कारण की इथं असं कॉलम तुम्हाला निवडावं लागेल की ज्याच्यात न्यूमरिक व्हॅल्यू आहे, कारण की टोटल कोणाची केली जाते, न्यूमरिक. इथे लक्षात. मग काही टेबलमध्ये जर मल्टिपल न्यूमरिक व्हॅल्यू असेल, तुम्हाला मल्टिपल टोटल करायचे असेल तरी करता येतील, तेवढे फील्ड तुम्ही तिथे सिलेक्ट करायचे, तेवढ्यांच्या टोटल्स तो घेईल. ओके, आणि इथं ओके म्हटलं आपण, बघ एका सेकंदामध्ये तुम्हाला अकाउंटची टोटल आली इथं 64,000 आहे, HR ची आली, मार्केटिंगची आली भरपूर. 500 तुमच्याकडे एम्प्लॉई आहे, 400 ते 500, 10-15 डिपार्टमेंट आहे. आणि तुमचं मॅनेजमेंट म्हटलं की आम्हाला बाकीचे कॅन्डिडेट नको, आम्हाला फक्त डिपार्टमेंट वाईज अमाऊंट आणून द्या त्याची प्रिंट. मग तुम्ही काय कराल, ही सगळी प्रिंट काढाल का 10-20 पानांची? नाही. तर हे बघा इथं या साईडला बघा, इकडं नेव्हिगेशन आलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही त्याला मायनस करू शकता. ते बघा मायनस म्हटलं, इथं मायनस. फक्त आता काय राहिलं, अकाउंटची टोटल, HR ची टोटल, मार्केटिंगची टोटल आणि ग्रँड टोटल. टोटल किती पैसे तुम्हाला द्यायचे, बरोबर आहे का नाही? तेवढी प्रिंट काढली, 10 डिपार्टमेंट का 20 डिपार्टमेंट असतील त्याची अमाऊंट मॅनेजमेंटला तुम्हाला देता येईल का? म्हणजे सगळे नावांसह यादी त्यांना नकोय, त्यांना फक्त आता पैसे ट्रान्सफर करायचे. पण मग कोणत्या डिपार्टमेंटचे किती, तर समजा डिपार्टमेंट वाईज वेगवेगळ्या बँकेत खाते बनवलेले असतील तर तिथं ते तेवढा बॅलन्स पाहिजेत ना सॅलरी करायची म्हटल्यानंतर. मग तो बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी जर त्यांना ही माहिती हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक प्रिंट काढून त्यांच्या हातात देऊ शकतात. मग ते त्या पद्धतीने ते सॅलरीची अमाऊंट त्या खात्यांमध्ये वर्ग करतील आणि वर्ग करून मग लोकांची सॅलरी HR डिपार्टमेंट करू शकतो. ठीक आहे, आलं. पुन्हा त्याला डिस्प्ले करायचे, प्लस म्हणायचं, बघा डिस्प्ले झाले. तात्पुरत्या स्वरूपात ते काय झाले, ते हाईड झाले होते रोज, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईचे नावं होते ते, बरोबर. आणि पुन्हा काढून टाकायचे असेल सब टोटल, तर सब टोटल कमांड काढून टाकण्यासाठी पुन्हा सब टोटलला जा आणि इथे रिमूव्ह ऑल म्हणा, बघा निघून गेलं, बरोबर. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्ही सब टोटल करू शकतात. याचा उपयोग आपल्याला नक्कीच आपल्या काम करताना होईल. अशा पद्धतीने आपलं हे आजच्या ज्या कमांड्स आपल्याला बघायच्या होत्या त्या सगळ्या बघितल्या. ही फाईल आता मी सेव्ह करतो, फाईल सेव्ह ॲज कमांड देतो. कुठं सेव्ह करायची तर आपली ब्राउज म्हणून आपल्या डॉक्युमेंट फोल्डर मध्ये तुम्ही सेव्ह करा, नाव द्या त्याला
आयडियल तुमचं स्वतःचं नाव डॅश करून 06 आणि सेव्ह म्हणा. ती फाईल सेव्ह होईल आणि क्लोज करा. ठीक आहे. आज आपल्याला ज्या कमांड, आज आपण सॉर्ट कमांड आपण बघितलेलीच होती, पण पुन्हा त्याचं एक रिव्हिजन बघितलं. सॉर्ट कमांड, डेटा व्हॅलिडेशन बघितलं, फ्लॅश फिल बघितलं, रिमूव्ह डुप्लिकेट्स बघितलं, सब टोटल बघितलं. या सगळ्या कमांड्स आजच्या भागामध्ये आपण शिकलो आहोत. आता आजचं प्रॅक्टिकल काय आहे बघा. तुम्हाला या पद्धतीने डेटा टाईप करायचा आहे. डिपार्टमेंट कॉलम सोडून द्यायचा आहे टाईप करताना. मग डेटा व्हॅलिडेशन तुम्हाला सेट करायचं आणि डेटा व्हॅलिडेशन सेट करताना इनपुट मेसेज काय द्यायचा, एरर मेसेज काय द्यायचा ते आपल्याला इथं दिलेलं आहे बघा. दिलंय का नाही बघा. इनपुट मेसेज, एरर मेसेज आहे ना. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले की खाली डिपार्टमेंट, मग ते एकदा तुम्ही डेटा व्हॅलिडेशन सेट केलं का डिपार्टमेंट तुम्ही द्यायचं आहे, भरायचं आहे. त्या शीटला रिनेम करायचंय डेटा व्हॅलिडेशन नावाने. नंतर एक इन्सर्ट न्यू शीट, नवीन शीट इन्सर्ट करायचं आणि त्याला सब टोटल नाव तुम्हाला द्यायचं आहे. ते नाव दिल्यानंतर मग तो डाटा इकडनं तिकडे कॉपी करायचा, त्यातून रिमूव्ह डुप्लिकेट्स रिमूव्ह करून टाकायचे. इन्सर्ट टू कॉलम आफ्टर एम्प्लॉई कॉलम, एम्प्लॉई कॉलमच्या नंतर 2 कॉलम इन्सर्ट करायचे, फर्स्ट नेम लास्ट नेम. त्याच्यामध्ये फ्लॅश फिल्डच्या माध्यमातून फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तुम्हाला भरायचे. त्याला कीबोर्ड शॉर्टकट आहे कंट्रोल ई. बघा काय शॉर्टकट आहे, कंट्रोल ई. पहिलं नाव टाईप करून तुम्ही खाली त्या नावावर क्लिक करून कंट्रोल ई जरी दिलं तरी तो फ्लॅश फिल करणार, नाव भरणार. आलं लक्षात. नंतर डिपार्टमेंट कॉलम वाईज तुम्हाला, डिपार्टमेंट आणि फर्स्ट नेम कॉलम वाईज तुम्हाला डाटा काय करायचा आहे, सॉर्ट करायचा आहे. सॉर्ट करून झाल्यानंतर मंथली सॅलरीची तुम्हाला सब टोटल करायची आणि सब टोटल करून झाल्यानंतर ती फाईल काय करायची आहे, सेव्ह करायची. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल इथं करायचं. हेल करता मग. ठीक आहे. आज आपण थांबू इथं.